साहेब डिसेंबर महिन्यामध्ये वसुली किती झाली आपली तरी असं काही वसुली आली असेल ना घर टॅक्सची वगैरे डिसेंबर महिन्यात? हां काय 15-20% झाली. तर आता एक माझा प्रश्न आहे, ही जर सभा नोव्हेंबर महिन्यातच लागली असते GR आल्याबरोबर लगेच, तर डिसेंबर महिन्यात जेवढ्या लोकांनी टॅक्स भरला तेवढ्याचे नुकसानीचे जबाबदार आता ते या योजनेपासून वंचित राहिले ना. काऊन नाही राहिले? डिसेंबर महिन्यात ज्यांनी आता कर भरला, एक मिनिट थांबा, बरोबर, सभा न लागल्यामुळे ज्यांनी आता कर डिसेंबर महिन्यात भरला, हीच जर सभा नोव्हेंबर महिन्यात झाली असती तर डिसेंबर महिन्यात त्या योजनेचा लाभ त्या लोकांना भेटला असता. बरोबर आहे की नाही? हा बरोबर आहे साहेब. डिसेंबर महिन्यात त्या योजनेचा लाभ त्यांना मिळाला असता लाभार्थ्यांना, तर ते लाभार्थी आता या योजनेपासून वंचित राहिले, त्यांचं नुकसान झालं. आर्थिक नुकसान झालं की नाही झालं त्यांचं? नाही हा मग तेच माझं म्हणणं तेच आहे का, मला तुमच्याकडे उत्तर पाहिजे. सभा जर आपली नोव्हेंबर महिन्यात लगेच झाली असती, 20 नोव्हेंबरला आपला ग्रामपंचायतला GR मिळाला, 20 पासून 10 पर्यंत 10 दिवस 30 पर्यंत जर सभा झाली असती आणि आपली योजना सुरू झाली असती, तर डिसेंबर महिन्यात जितक्या लोकांनी घर टॅक्स भरला त्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला असता. त्यांना 50% त्यांचे माफ झाले असते. तर त्या लोकांचं जे आर्थिक नुकसान झालं त्याला पण जबाबदार कोण आहे? नाही झालीच असेल ना, एकही असेल, एकही पर्सेंट एकही व्यक्तीने जरी केली असेल तर त्या व्यक्तीचं जे आर्थिक नुकसान झालं त्याला जिम्मेदार कोण आहे? परत करायचे का? तुम्ही आता म्हणले ना 15 ते 20% झाले, तर तुम्ही आता काय करणार? त्यांचे पैसे परत करणार आहे काय? नाही, बरं ठीक आहे, तुम्ही परत तर करू शकत नाही, तुमच्या ते अधिकारात आहे, पण त्याला जिम्मेदार कोण आहे? त्यांचं जे आर्थिक नुकसान झालं तुम्ही सभा न घेतल्यामुळे. नाही नोव्हेंबर महिन्यात जर घेतली असती सभा, तर डिसेंबर महिन्यात जे लाभार्थ्यांनी हे भरलं आता त्याचं जे आर्थिक नुकसान झालं त्याला जिम्मेदार कोण? उत्तर द्या. त्याला जिम्मेदार कसं काय कोणीच नाही साहेब? हो, तर सभा न घेतल्यामुळे ते लाभार्थी 40 दिवस लेट झाली ना. GR ऑलरेडी आला होता, म्हणजे ते लोक पात्र होते डिसेंबर महिन्यात, बरोबर आहे, पात्र होते. तर ते सभा तुमच्या चुकीमुळे न घेण्यामुळे ते वंचित राहिले योजनेपासून. तर त्याला आता जिम्मेदार कोण आहे? हो, 40 दिवस तुम्ही सभा लेट केली. वसुली काय केली? 30 वर्षाचा विषय नाही साहेब, 30 वर्षाचा विषयच नाही. GR आला तेव्हापासूनचा विषय आहे हा योजनेचा. GR आला 20 तारखेला, सभा घेतली तुम्ही 30 डिसेंबरला, 20 नोव्हेंबरला हा सरपंचांना विलंब केला. आता त्याच्यात हे एक आमचा प्रश्न आहे का, जेवढे आर्थिक नुकसान या डिसेंबर महिन्यात ज्या लोकांनी भरलं त्याची सर्वस्वी जबाबदार सरपंचच आहे. सभेचा विलंब झाल्यामुळे सर्वस्वी जबाबदार सरपंच, त्यांना पण आहे आर्थिक नुकसान याचाही ठराव घेऊन घ्या. नाही साहेब, सभेचं म्हणणं तुम्हाला ऐकाच लागेल ना. नाही सभेचा आहे हो. हातवर करा, बहुमत घ्या. हो तुम्ही लिहिलं ना, पण जे डिसेंबर महिन्यात आर्थिक नुकसान ज्यांचं झालं सभेपासून, या आपल्या योजनेपासून वंचित राहिले, त्यांचं 50% आर्थिक नुकसान झालं, त्याचे जिम्मेदार हे सरपंच मॅडम हे लिहून घ्या ना. नाही तर कोण जो जिम्मेदार व्यक्ती आहे त्याचं नाव तिथं लिहून टाका. ग्रामपंचायत म्हणजे सरपंच मॅडम आहे, सर्वस्वी अधिकार त्यांना आहे. आम्ही ग्रामपंचायतलाच बोलत आहोत. नाही विषय ग्रामपंचायतला जमा व्हायचा नाही, विषय आहे योजनेचा लाभ मिळण्याचा आणि त्या लाभार्थ्यांचं आर्थिक नुकसान होण्याचा. नाही तो तर ठराव घेऊच आपण, तोही ठराव घेऊ. तो ठराव घेता येते की नाही येते याची कायदेशीर बाब माहिती काही आम्हाला आहे नाही, त्याची आधी माहिती करू आम्ही, आणि आणखी वाटल्यास विशेष सभा लावा जरी तुमच्याकडे रिक्वेस्ट करू, त्याची आधी माहिती घेऊ. पण आम्हाला जेवढी माहिती आहे आता की सभा न घेण्यामुळे हे यांचं जे आर्थिक नुकसान झालं त्याची जिम्मेदार कोण आहे, सर्वस्वी जबाबदार व्यक्ती तिथे लिहून तुम्ही.
त्याच्यासमोर काहीच लिहित नाही तुम्ही. हो, ठराव सर्वानुमती मंजूर. आमचा एक आणखी प्रश्न आहे ना, तो पण प्रश्न त्याचा लिहून टाका प्रोसिडिंगमध्ये. नेमकी ग्राम नाही काऊन लिहिते साहेब, नेमकी ग्रामसभेमध्ये काय काय चर्चा झाली हे सविस्तर लिहायलाच पाहिजे. सर्वच म्हणणं सभासदांचं मांडायलाच पाहिजे. बरं, माझं वैयक्तिक एकट्याचं मत नाही, मी तुमचं आज नाही उद्या तरी लोक येणार नाही तुमच्याकडे. ते आमचं काय कोणी म्हटलं साहेब? नाही साहेब, अध्यक्ष म्हणाल, अध्यक्षाचं म्हणणं काम आहे, पण सदस्याचं ऐकणं हे तुमचं अध्यक्षाचं आणि तुमचं काम. सदस्य ग्रामसभेचे सर्व सदस्य म्हणत आहे एक मत आहे की हा पण प्रश्न तुम्ही तिथे नमूद करावा, हे आमची मागणी आहे. ते तुम्ही लिहिता की नाही लिहित ते सांगून द्या एकदा, मग वाटलं नाही फोडू नका ना ते तुम्ही, आणि त्याच्या खाली पण लिहा हा पण प्रश्न सर्वानुमते. हां नाही तुम्ही ते, मी तुम्हाला पुन्हा नाही म्हणत आहे, त्याच्या खाली लिहा, आणि तो जो आम्ही आता जो सांगितला तो पण प्रश्न सर्वानुमतेच आहे हे पण लिहा, लिहून घ्या. नाही ते नका करू, नाही फोडू नका, बरोबर फोडू नका त्याला. आणि शब्दशः लिहा सर. नोव्हेंबर पासून जे डिसेंबर महिन्यात सभा घेण्यात विलंब झाला, त्या सभेला आपला त्या योजनेत जे लाभार्थी पात्र होते त्या लाभार्थ्यांचं आर्थिक नुकसान झालं, त्याच्या आर्थिक नुकसानी सर्वस्वी जबाबदारी सरपंच आहे, असं शब्दशः त्याच्यात लिहा. नाही रेग्युलर मध्ये लिहिता नाही, कारण क्लिअर नाही. आपण वाटल्यास मागणी करू पुन्हा आमदार साहेबांना, आपण मागणी करू पुन्हा रेग्युलरची मागणी करू. का नाही ते चालूच आहे ना. वाईट नाही वाटत. बरोबर आहे. आपलं काम आपण करत आहोत, असं काही नाही. साहेब थोडं हळू आवाज नाही. माहे नोव्हेंबर 2025 दरम्यान कालावधीत कोणत्याही मालमत्ता धारक वंचित किंवा आर्थिक नुकसानीस सर्वस्वी जबाबदार मान्य सरपंच आहे असे सर्वांचे ठरले. काय साहेब समजलं नाही बरं. आम्ही जे सांगितलं ते शब्दशः लिहायला सांगितलं. आर्थिक नुकसान म्हणजे कोणती बाब म्हणजे मालमत्ता करायची नोव्हेंबर आणि डिसेंबर भरलेला विशेष तो आहे ना मालमत्ता आहे ना. नाही साहेब शब्दशः लिहिलं का तुम्ही बरोबर एकदा स्पष्ट सांगा आम्हाला. एक सांगू नका. या कालावधीतील कोणत्याही मालमत्ता धारक वंचित किंवा आर्थिक नुकसानीस नाही साहेब त्याच्यात शब्दशः शब्दप्रयोग करायला पाहिजे होता की ज्यांनी सभा घेण्यात विलंब झाला त्यामुळे ज्यांनी डिसेंबर महिन्यात ज्यांनी कर भरला ते या आर्थिक योजनेपासून वंचित राहिले, त्याच्या आर्थिक नुकसानी. त्याच्यात टाका ना पुन्हा की ज्यांनी कर भरला घराच्या डिसेंबर महिन्यामध्ये कर भरला, कराची भरणा केली. नाही त्याच्यात महिना आला पाहिजे. नाही रक्कम परत आपण कोण सांगणार, आपण कायद्याचे पहिले मार्गदर्शन घेऊ नंतर बोलू.
पण पहिले हा ठराव तर घेऊन घ्या. ठराव घ्यायला लागतात नाही त्याचे. अवघ्यात कालावधी स्पष्ट लिहिलाय त्याच्यात अवघ्यात कालावधीत कोणताही मालमत्ताधारक वंचित किंवा आर्थिक नुकसान एक मिनिट मला वाचूच द्या. समजण्याची जबाबदारी आहे.